नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया पॅनोरामा स्टुडिओज इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कंपनीने 5:2 च्या रेशोचा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे प्रत्येकी 2 शेअरवर 5 बोनस शेअर मिळेल. म्हणजे 2 शेअरचे 7 शेअर होऊन जाईल. परंतु मित्रांनो, पॅनोरामा स्टुडिओज इंटरनॅशनल लिमिटेडने या बोनस शेअरला देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केलेली नाही. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे पॅनोरामा स्टुडिओज इंटरनॅशनल लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट कंपनी आहे बाजार स्टाईल रिटेल लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीने बिहारच्या राजा बाजार येथे आपला एक नवीन स्टोअर ओपन केला आहे. आणि मित्रांनो, या नवीन स्टोअर नंतर बाजार स्टाईल रिटेल लिमिटेडचे टोटल नंबर ऑफ स्टोअर वाढून झाले आहे 251 स्टोअर. आणि मित्रांनो, बाजार स्टाईल रिटेल लिमिटेड जसजसे नवीन स्टोअर ओपन करेल तसतसे कंपनीचा रेव्हेन्यू वाढेल, नेट प्रॉफिट वाढेल, अर्निंग्स पर इक्विटी शेअर वाढेल. सरळ म्हणजे कंपनी जसजशी आपला बिझनेस वाढवेल तसतसे कंपनीला बेनिफिट होईल. आणि मित्रांनो, याच अपडेट नंतर बाजार स्टाईल रिटेल लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया KEC इंटरनॅशनल लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, KEC इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीला नवीन ऑर्डर मिळाला आहे. सौदी अरेबिया मध्ये 380 किलोवोल्ट्स GIS सबस्टेशन्सच्या डिझाईन, सप्लाय आणि इन्स्टॉलेशन साठी. आणि मित्रांनो, या नवीन ऑर्डरची व्हॅल्यू आहे 1038 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा ऑर्डर मिळाल्यानंतर कंपनीला जेव्हापासून नवीन इयर सुरू झाला आहे तेव्हापासून आतापर्यंत 16,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचे ऑर्डर्स मिळाले आहे. आणि मित्रांनो, याच अपडेट नंतर KEC इंटरनॅशनल लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज सेक्युअर ₹156.66 कोटी सोलर EPC ऑर्डर फॉर 150 मेगावॅट AC प्रोजेक्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीला 150 मेगावॅट AC और 217.5 मेगावॅट पॉवरच्या टोटल कॅपॅसिटी सोबत ग्राउंड माउंट सोलर पॉवर प्रोजेक्टच्या इंजिनिअरिंग, प्रोक्युरमेंट अँड कन्स्ट्रक्शन साठी ऑर्डर मिळाला आहे 156.66 कोटी रुपयांचा. आणि हा ऑर्डर या कंपनीला फायनान्शियल इयर 26-27 यामध्ये कंप्लीट करायचा आहे. आणि मित्रांनो, याच अपडेट नंतर वारी एनर्जीज लिमिटेडची सबसिडरी कंपनी वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया बिर्ला ग्रुपची जबरदस्त कंपनी ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, ग्रासिम बिर्ला ओपस पेंट्स प्लांट इन खरगपूर बिगेन्स कमर्शियल प्रोडक्शन. टोटल कॅपॅसिटी नाऊ 1332 MLPA. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेडच्या बिर्ला ओपस पेंट फॅसिलिटीने खरगपूर वेस्ट बंगाल येथे आज कमर्शियल प्रोडक्शन सुरू केलं आहे. आणि मित्रांनो, या प्रोडक्शन सुरू केल्यानंतर ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेडच्या बिर्ला ओपस पेंट्सची इन्स्टॉल कॅपॅसिटी वाढून पोहोचली आहे 1332 MLPA म्हणजे मिलियन लिटर्स पर ॲनम पर्यंत. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे बिर्ला ग्रुपची दिग्गज कंपनी ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे.
चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनी टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, आज या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. आणि जर आपण या कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे. 5,728 कोटी रुपयांनी 6,100 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढली आहे. 5,960 कोटी रुपयांनी 6,100 कोटी रुपये. आणि जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे. 227 कोटी रुपयांनी 181 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाला आहे. 190 कोटी रुपयांनी 183 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. तरीही मित्रांनो, या कंपनीच्या शेअर प्राइसमध्ये क्वार्टर 2च्या रिझल्ट नंतर आपल्याला रॅली पाहायला मिळाली आहे. कारण मित्रांनो, कंपनीकडून फ्युचरला घेऊन एक पॉझिटिव्ह आउटलुक पाहायला मिळाला आहे. आणि मित्रांनो, याचमुळे नेट प्रॉफिटमध्ये डिक्लाइन झाली आहे. तरीही या कंपनी शेअर प्राइसमध्ये क्वार्टर 2च्या रिझल्ट नंतर रॅली पाहायला मिळाली आहे. चला आता बोलूया HDFC लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, HDFC लाईफ क्वार्टर 2 रिझल्ट प्रॉफिट रायजेस 3%, नेट प्रीमियम इन्कम ग्रोज 13%. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, HDFC लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने आज आपल्या फायनान्शियल इयर 2026चा क्वार्टर 2चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 3.2%ने वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 449 कोटी रुपये. आणि कंपनीचा नेट प्रीमियम इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 13%ने वाढून आला आहे 18,871 कोटी रुपये, जो एका वर्षाआधी होता 16,614 कोटी रुपये. आणि कंपनीचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 18%ने डिक्लाइन झाला आहे, जो क्वार्टर 1 मध्ये होता 548 कोटी रुपये आणि आता आला आहे 449 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेट नंतर HDFC लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया ॲक्सिस बँक लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, जर आपण कंपनीचे स्टँड अलोन नंबर बघितले तर कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 30,420 कोटी रुपयांनी 30,970 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 31,064 कोटी रुपयांनी 30,970 कोटी रुपये. आणि कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 6,918 कोटी रुपयांनी 5,090 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाला आहे 5,806 कोटी रुपयांनी 5,090 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण बँकचा NPA आणि मित्रांनो, हा जो NPA असतो तो जेवढा कमी होतो तेवढी चांगली गोष्ट असते. तर मित्रांनो, ॲक्सिस बँक लिमिटेडचा ग्रॉस NPA इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 1.44%नी 1.46% आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 1.57%नी 1.46%. आणि ॲक्सिस बँक लिमिटेडचा नेट NPA इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 0.34%नी 0.44% आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 0.45%नी 0.44%. आणि मित्रांनो, याच अपडेट नंतर ॲक्सिस बँक लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, उद्याची डेट आहे 16 ऑक्टोबर 2025. आणि मित्रांनो, उद्या मुकेश अंबानीजीची जबरदस्त कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा रिझल्ट आहे. इथे आपण बघू शकतो टुमारो म्हणजे उद्या आपल्याला जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा रिझल्ट पाहायला मिळू शकतो.
चला आता बोलूया इन्फोसिस लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, इन्फोसिस Q2 प्रिव्ह्यू प्रॉफिट लाईकली टू राईज 10% year on year basis on margin tailwinds and steady deal momentum. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, उद्या आपल्याला इन्फोसिस लिमिटेड या कंपनीचे Q2 चे रिझल्ट पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, ब्रोकरेजचा असा अनुमान आहे की इन्फोसिस लिमिटेड या कंपनीचा Q2 मध्ये प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 10% ने वाढू शकतो. तसेच रेव्हेन्यू सुद्धा 10% ने वाढू शकतो. आणि मित्रांनो, इन्फोसिस लिमिटेडच्या नंबरला सपोर्ट मिळणार आहे लार्ज डील मोमेंटम तसेच बँकिंग फायनान्शियल सर्व्हिसेस स्टेबल डिमांडमुळे तसेच कॉस्ट इफिशियन्सीमुळे इन्फोसिस लिमिटेडच्या नंबरला सपोर्ट मिळणार आहे असे ब्रोकरेजचे अनुमान आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे उद्या इन्फोसिस लिमिटेड सुद्धा फोकसमध्ये राहणार आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.